लोकशास्त्र न्यूजने उघड केलेल्या बातमीनंतर नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अक्षरशः तात्काळ ऍक्शन घेत सातपूर कॉलनी परिसरात जोरदार कारवाई केली आहे। दिनांक 27/3/2026 रोजी सकाळी सुरू झालेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला सायंकाळी अधिक धार देत अधिकाऱ्यांनी श्रीराम चौक ते त्र्यंबक रोड पर्यंत धडक मोहीम राबविली आहे। राजमुद्रा स्तंभ परिसरात अवैध सोरड सुरू असल्याने समोर आले होते। त्याचबरोबर मनपाच्या जॉगिंग ट्रॅकवर बंद पडलेली वाहने उभी करून नागरिकांचा मार्ग अडवला जात होता। चालणारे व्यायाम करणारे नागरिक त्रस्त झाले होते, पण बातमी झळकतात चित्र पलटले। सायंकाळी सुमारे 5 वाजता अतिक्रमण पथकाने मोठी कारवाई करत अवैध पार्किंग मधील वाहन जप्त केली, तसेच जॉगिंग ट्रॅकवरील अडथळे हटविले, पत्र्याचे शेड तोडून जागा मोकळी केली। माडा इमारती समोरील जागा तर जणू बंद वाहनाचे गोडाऊनच बनली होती, तीही पूर्णपणे साफ करण्यात आली। सदरची कारवाई नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार उपायुक्त सुपर्णा दुखणे व विभागीय अधिकारी कैलास आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। अतिक्रमण गाडी प्रमुख भगवान सूर्यवंशी, तानाजी निगळ, श्रीराम शिंदे, प्रमोद आवाळे, संजय साळुंके, सुनील घोलप, तुषार कमलाकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम यशस्वी केली। या संपूर्ण ऑपरेशन मध्ये एनडीए पथक आणि पोलीस प्रशासनाची मोठी मदत झाली। दिवसभरात सातपूर कॉलनीतील श्रीराम चौक परिसरातील अतिक्रमण देखील हलविण्यात आले आहे। सर्व नागरिकांना मी वारंवार सूचना दिलेल्या होत्या। त्याच्यापूर्वी त्यांना सांगण्यात आले होते की तुम्ही स्वतःहून हे अतिक्रमण काढून घ्या। हे फुटपाथ आहे, लोकांचा याचा जॉगिंग ट्रॅकचा रस्ता असल्याने इथले सगळं अतिक्रमण केलेलं होतं। त्यांना वारंवार सूचना देऊन त्यांनी कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नाही, त्यामुळे आज हे सगळं आम्ही अतिक्रमण काढून घेतलेलं आहे। यानंतर ज्या ज्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक असो, उद्यान असो, ज्या ठिकाणी लोकांचे अतिक्रमण असेल त्या नागरिकांना विनंती करण्यात आहे की त्यांनी स्वतःहून ते काढून घेण्यात यावं, अन्यथा मनपामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल। मोहीम चालू आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।